ती तिच्या आयुष्यात खूप साधी स्वप्नाळू मुलगी होती. प्रेमावर विश्वास ठेवणारी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी. पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलेलं होतं. कॉलेजमध्ये असताना तिला तो भेटला. त्याचं हसणं, त्याचं साधेपणा, त्याचं तिच्याकडे पाहणं सगळंच तिच्या मनाला स्पर्श करून गेलं आणि नकळत ती त्याच्यावर प्रेम करू लागली. दोघांचं बोलणं वाढलं, भेटी वाढल्या, स्वप्न विणली गेली. एकत्र घर, एकत्र आयुष्य, एकमेकांच्या सोबत सगळं जग जिंकायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं. आपल्या जातीचं नाही, आपल्या लेवलचं नाही असं सांगत तिच्या प्रेमाला त्यांनी नकारलं आणि तिच्यावर जबरदस्तीने दुसऱ्या मुलांशी लग्न ठरवलं. ती खूप रडली, समजावलं, विनवलं, माझं आयुष्य आहे, मला माझ्या मनाप्रमाणे जगू द्या. पण तिच्या आवाजाला घरात किंमत नव्हती. तिच्या डोळ्यातलं प्रेम कुणालाच दिसलं नव्हतं. लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि तिचं मन तुटत होतं. ती रोज त्याच्याशी फोनवर बोलून रडायची. मला घेऊन जा, आपण पळून जाऊया असं म्हणायची. पण तोही असहाय्य होता. घरची जबाबदारी, समाजाचं दडपण आणि तिच्यासाठी चांगलं काय असेल याचा विचार करत तो मागे हटला. तू खुश राहा एवढंच म्हणाला आणि त्या एका वाक्याने तिचं संपूर्ण जग कोसळलं. लग्नाच्या दिवशी ती नवरीच्या वेशात बसली होती. चेहऱ्यावर मेकअप होता, पण डोळ्यात फक्त अश्रू होते. सगळे आनंदात होते, पण तिच्या मनात मात्र शोक चालू होता. फेऱ्या घेताना प्रत्येक फेरीत तिला असं वाटत होतं की ती स्वतःपासून दूर जात आहे. तिचं खरं आयुष्य कुठेतरी मागे राहून गेलं आहे. लग्नानंतर ती नव्या घरात गेली. सगळं नवीन, माणसं, जागा, नातं, पण तिचं मन अजूनही भूतकाळात अडकलेलं होतं. नवरा चांगला होता, समजूतदार होता, पण प्रेम तिथं नव्हतं. ती प्रयत्न करत होती, सगळं स्वीकारायचा, स्वतःला समजवायचा, हेच माझं आयुष्य आहे. पण प्रत्येक रात्री ती उशीमध्ये चेहरा लपवून रडायची. त्याच्या आठवणी तिला झोपू देत नव्हत्या. एक दिवस तिला कळलं की तोही अजून तिलाच आठवतो. त्याने लग्न केलं नव्हतं, तो अजूनही तिच्या आठवणीत जगत होता. हे ऐकून तिचं मन अजूनच तुटलं. कारण आता ती काहीच करू शकत नव्हती. ती कुणाची तरी पत्नी होती. जबाबदाऱ्या होत्या, समाज होता. वेळ जात गेला. तिने स्वतःला बदलायला शिकवलं, हसायला शिकवलं, पण आत कुठेतरी ती अजूनही तुटलेलीच होती. तिच्या हसण्यात एक वेदना होती, जी कुणालाच दिसत नव्हती. कधी कधी ती एकटी बसून विचार करायची, जर त्या दिवशी मी धाडस केलं असतं, माझ्या प्रेमासाठी उभी राहिली असते, तर कदाचित आज मी खरंच आनंदी असते. पण आता उशीर झाला होता. आयुष्य पुढे चाललं होतं आणि तीही चालत होती, मनाविरुद्ध पण शांतपणे. शेवटी तिने एक गोष्ट शिकली, प्रेम जिंकण्यासाठी धाडस लागते आणि ते धाडस नसेल तर आयुष्यभर फक्त जर तर मध्ये जगावं लागतं. आणि ती आजही जगते, हसत निभावत, पण आतून कुठेतरी रोज थोडी थोडी मरत. काळ पुढे सरकत गेला आणि तिनं स्वतःला पूर्णपणे त्या नव्या आयुष्यात झोकून दिलं. घरची कामं, नाती, जबाबदाऱ्या सांभाळताना तिनं हळूहळू तिच्या भावना आत कुठेतरी बंद करून ठेवल्या. नवरा तिच्याशी खूप चांगला वागत होता. त्याच्या प्रत्येक छोट्या प्रयत्नात काळजी होती. तिच्यासाठी वेळ काढणं, तिच्या आवडीनिवडी जाणून घेणं, तिचं हसू परत आणण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं तो मनापासून करत होता. पण तिच्या मनावरचा जुना ठसा इतका खोल होता की ती पूर्णपणे कोणालाही स्वीकारू शकत नव्हती. एक दिवस अचानक ती बाजारात गेली असताना तिला तो दिसला. तोच तिचं पहिलं प्रेम, थोडा बदललेला, पण डोळ्यात तीच ओळख, तीच वेदना. दोघे काही क्षण एकमेकांकडे बघतच राहिले.
बोलायला शब्द नव्हते, पण सगळं काही त्या नजरेतून व्यक्त होत होतं. शेवटी तो हलकसा हसला आणि म्हणाला, "कशी आहेस?" इतकं साधं वाक्य, पण तिच्या मनात हजारो भावना जाग्या झाल्या. ती फक्त "ठीक आहे" एवढंच म्हणून शकली. काही क्षण शांतता होती. मग त्याने विचारलं, "खरंच खुश आहेस ना?" हा प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती स्वतःला सावरत म्हणाली, "हो, सगळं ठीक आहे." कारण आता तिच्याकडे खोटं हसणं हीच सवय लागली होती. तोही समजला तिचं उत्तर खोटं आहे, पण त्याने काहीच बोललं नाही. फक्त म्हणाला, "तू खुश असलीस तर मला सगळं मिळालं." आणि त्या एका वाक्यानं पुन्हा तिचं मन हललं. दोघं आपापल्या वाटेने निघून गेले, पण त्या भेटीनं तिच्या मनात पुन्हा जुन्या आठवणी जिवंत झाल्या. त्या रात्री ती खूप रडली. खूप दिवसांनी इतकी रडली होती, कारण तिला जाणवलं की ती अजूनही त्याच्यावर प्रेम करते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तिनं आरशात स्वतःकडे पाहिलं आणि ठरवलं, आता पुरे. मला जे आहे तेच स्वीकारायचं आहे. कारण भूतकाळ बदलता येत नाही आणि वर्तमान गमावणं म्हणजे पुन्हा एक चूक. तिनं नवऱ्याशी मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला. सगळं सांगितलं. तिचं जुनं प्रेम, तिचं तुटलेलं मन, तिची असमर्था. हे ऐकून तो काही क्षण शांत राहिला आणि मग फक्त एवढंच म्हणाला, "मला तुझा भूतकाळ नाही, तुझं वर्तमान आणि भविष्य हवं आहे." त्या एका वाक्यानं तिच्या मनावरचा मोठा भार हलका झाला. हळूहळू तिनं त्याच्यातला माणूस पाहायला सुरुवात केली. त्याचं खरं प्रेम, त्याची साथ, त्याची प्रामाणिकता आणि नकळत तिचं मन बदलायला लागलं. ती आता हसायला लागली होती. खरं हसू, मनापासून. वेळेनं तिच्या जखमा भरल्या, आठवणी राहिल्या, पण वेदना कमी झाल्या. कधी कधी ती अजूनही त्या जुन्या प्रेमाची आठवण काढते, पण आता त्या आठवणीत पश्चाताप नाही, फक्त एक हलकीशी वेदना आणि एक शिकवण आहे की आयुष्य नेहमी आपल्याला मनाप्रमाणे घडत नाही, पण जे मिळालंय त्यातही सुख शोधता येतं. आणि शेवटी तिला समजलं, प्रेम फक्त मिळण्यात नसतं, तर निभावण्यात, स्वीकारण्यात आणि पुढे चालत राहण्यासाठी असतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक